नमस्कार मित्रांनो, नमस्कार. एक वाव second, sorry. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आज आम्ही वेगळ्या रूम मध्ये बसलो आहोत. हा रूम तुम्हाला कधी दाखवला नाही कारण की ह्याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे. Yes. ओके, तर आज एक वेगळा व्हिडिओ येणार होता, आमचा नॉर्मल व्लॉग. बट लास्ट व्हिडिओ जो आम्ही अपलोड केला होता, कुठला केलेला, लाईफ अपडेट, आणि त्याच्यावरती एवढे छान कॉमेंट झाले. एवढे थँक्यू यार. आणि बापरे, एवढे मोठे मोठे कमेंट. थँक्यू यार, खूप बरं वाटतं मला एवढे तुम्ही सगळे क्वेश्चन्स वगैरे विचारले. तर त्या व्हिडिओ नंतर म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं खूप प्रेम मिळालं. तर त्या व्हिडिओमध्ये भरपूर लोकांनी आम्हाला कॉमेंट्स केल्या अबाउट एज्युकेशन, मग जॉब, इंटरव्ह्यूज. तर आम्ही विचार, आणि एक अशी कॉमेंट होती, त्यांनी आम्हाला ॲक्च्युली त्या कॉमेंटनी आम्हाला असं झालं की आपण हा व्हिडिओ करूया. तर ती कॉमेंट अशी होती की तो बोलला की दादा वहिनी, तुमचे फॉलोवर्स खूप असे यंगस्टर्स आहेत जे जे आता ग्रॅज्युएशनमध्ये आहेत, और कॉलेज स्टुडंट्स, और न्यू फ्रेशर्स वगैरे आहेत. तर तुम्ही त्यांना गायडन्स म्हणून एक असा व्हिडिओ बनवा ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांना सांगू शकता की जॉबमध्ये कसं अप्लाय करायचं, किंवा काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंग. आता आम्ही इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये होतो, तिकडे आम्ही कसं लाईक एंटर केलं, काय केलं आम्ही, काय शिकलो, तिथे एंटर कसं केलं, तिकडे पुढे कसे गेलो, सगळं म्हणजे. तर आम्ही विचार केला की येस, आपण नॉर्मली तर व्लॉग नेहमी बनवतच असतो, तर बट आपल्या एक्सपिरियन्सने जर आपल्याच व्ह्युअर्सला हेल्प होणार असेल तर आपण असा व्हिडिओ केला पाहिजे. तर पहिले तर डिस्क्लेमर, हा व्हिडिओ ॲज अ एक्सपर्ट घेऊ नका. आम्ही एक्सपर्ट नाही आहोत. आम्ही जेवढं शिकलोय, आम्ही जेवढं एक्सपिरियन्स केलं आहे, तो एक्सपिरियन्स आम्ही शेअर करणार आहोत. सो हा व्हिडिओ ॲज अ फ्रेंड टू फ्रेंड घ्या, नॉट ॲज अन एक्सपर्ट. तर मी काही पॉइंट्स काढलेत, तर ते तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला कळेल की या व्हिडिओमध्ये काय काय कव्हर होईल. हे तू अक्षर आहे तुझं, हे शडा. तर चांगलं आहे, खरंच चांगलं आहे. हां, तर फर्स्ट आहे आफ्टर ग्रॅज्युएशन, सेकंड आहे रेझ्युमे बिल्डिंग, थर्ड इंटरव्ह्यू कसं क्रॅक करायचं, फोर्थ सॅलरी एक्सपेक्टेशन्स जे भरपूर इम्पॉर्टंट आहे, फिफ्थ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, नंतर इन्व्हेस्टमेंट, आणि मग एज्युकेशन. पहिले एज्युकेशन पहिले असलं पाहिजे होतं. नाही, ते मी तुला सांगेन का. ओके, सो हे 7 पॉइंट्स आहेत जे आम्ही कव्हर करणार आहोत. तर वळूया फर्स्ट पॉइंटकडे. आता पहिले आहे आफ्टर ग्रॅज्युएशन. आफ्टर ग्रॅज्युएशन सगळे लोक भरकटतात, तसं आम्ही सुद्धा भरकटलेलो. तर मी आणि आम्ही आमचे सगळे फ्रेंड्स वगैरे ना, आम्ही शोधत होतो की काहीतरी इन्स्टिट्यूशन बघूया जिकडनं आपल्याला जॉब मिळेल. आणि तसंच आम्ही IMS मध्ये पहिले गेलो. आम्ही तुम्हाला नावं सांगतो बिकॉज जे आहे ते आहे, काय वाईट नाही. सगळं जे आम्ही जे केलं ते तुम्हाला सांगतो. हां, सो IMS मध्ये ना काय झालं की आम्ही IMS मध्ये गेलो, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की 1,50,000 का 2 लाख अशी काहीतरी फीज होती. खूप जास्त होती. आणि तेव्हा म्हणजे 7 वर्ष आधी, तर 7 वर्ष आधी 2 लाख फीज होती. सो आणि त्यांचं काहीतरी वर्षभराचा तो प्रोग्राम होता. आणि आमचं असं होतं की नाही, मला तर लवकर कमवायचं आहे, आणि माझा काही असा अभ्यास, अजून फ्युचर स्टडीजचा काही प्लॅन नव्हता. तर मग मी विचार केला की आपण हा कोर्स करूया. तर मी आणि माझा एक फ्रेंड अक्षय, आम्ही आधी गेलेलो. त्यानंतर आम्ही अपूर्वाला पाठवलं की आता तू जाऊन की बघायला की फीज मध्ये किती. हा, की त्यांना वेगळं सांगतायत का आम्हाला वेगळं. ते बोलतात ना, एक मिडल क्लास माणसाचं डोकं असतं की बघ ना यार, तू पण जाऊन. तर आम्ही अपूर्वाला पाठवलं. तर स्टोरी अशी झाली की अपूर्वाला आम्ही बोललेलो की लिफ्ट मधून सरळ जायचंय. सरळ गेलं की IMS येतं. तर ही बाई सरळ जायच्या ऐवजी क्रॉस गेली आणि ती इमार्टिकस मध्ये गेली. थँक्यू अपूर्वा, थँक्यू. हा, अपूर्वा जाणार आणि गडबड होणार नाही असं होत नाही. बट ही गडबड तिची चांगली होती, आमच्या सगळ्यांचं भलं झालं त्याने. तर ती गेली इमार्टिकस मध्ये. आणि मग खाली येऊन आम्हाला बोलतो, अरे आम्हाला तर फीस 60,000 सांगितली. आम्ही सगळे शॉक की आम्हाला 2 लाख वगैरे सांगितलं, तुला 60,000. मग ते लोक ब्रॉशर देतात. तर ब्रॉशर बघितलं तर त्यात होतं की ती इमार्टिकस मध्ये गेली. मग आमचं असं झालं की IMS वाले पण आम्हाला बोलले की ओके, आम्ही तुम्हाला कोर्स कम्प्लीट करून देणार, आणि तुम्हाला हे कोणतेच जे इन्स्टिट्यूशन्स असतात ना, हे कितीही बोलले जॉब देणार, हे लोक जॉब प्रॉमिस नाही करत. सो कसं, तू सांग, प्रॉमिस का नाही करत? कारण ते लोक काय करतात, ते तुम्हाला एक टॉपिक शिकवतात. आता त्याच्यात वेगवेगळे कोर्स आहेत. आम्ही केलेला सर्टिफिकेशन इन इन्व्हेस्टमेंट बँकिंग ऑपरेशन, सिबॉप नावाचा. त्याच्यात आम्हाला एक हे सेट होतं की कुठल्या ह्याच्यात जायचंय. तर तुम्हाला ते त्या ह्याच्याबद्दल शिकवणार की बेसिक्स काय काय असतं, तुम्हाला जॉबमध्ये काय काय यूज करू शकता. कारण कॉलेजमध्ये खूप अलीकडच्या लेवलचं असतं, इकडे मिड लेवलचं तुम्हाला शिकवणार. आणि तुम्हाला ते इंटरव्ह्यूज आणून देणार. म्हणजे त्यांचे अफिलिएटेड बँक्स असतात, म्हणजे कंपनीज जे बोलतात की हा, आम्हाला इंटरव्ह्यूसाठी तुम्ही द्या मुलं, फ्रेशर्स त्यांना तसे हवे असतात, तर थोडं नॉलेजवाले. तर कसं आहे ना
की आता आम्ही BMS केलंय, बॅचलर्स इन मॅनेजमेंट स्टडीज. सो जर तुम्ही 12वीमध्ये असाल आणि जर तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी स्ट्रीम निवडायची असेल, तर जर तुम्ही बँकिंगमध्ये जॉब करणार असेल और आर्ट्स वगैरे, तर तुम्ही हवं ते BCom और आर्ट्स वगैरे घेऊ शकतात. बट BMSचा फायदा काय असतो माहिती आहे का, की BMS केलं की तुम्हाला BMSची डिग्री मिळते. तेच जर तुम्ही BAF केलं, BCom केलं, तर तुम्हाला BComची डिग्री मिळते. सो आणि BMS मध्ये कसं आहे ना, तिकडे आर्ट्स आहे, सॉरी HR आहे, मार्केटिंग आहे आणि फायनान्स आहे. आणि स्टार्टिंगचे 1-2 वर्ष तुम्हाला सगळं शिकवतात. म्हणजे तुम्हाला 1 वर्ष स्टार्टचा 1 इयर सगळं शिकवतात नॉर्मल. सो तुम्हाला टॅक्स थोडंसं माहिती असणार, बिझनेस एथिक्स, ऑपरेशन्स, मॅनेजमेंट स्टडीज, हे सगळं आणि अकाउंट्स, हे सगळं BMS मध्ये एकत्र असतं. सो हे सगळं शिकायला मिळतं. तर आम्ही ते केले, तर थोडे वेटेज असतं त्या डिग्रीला. तर मग इन्व्हेस्टमेंट बँकिंग करायचं होतं, कारण की BMS मध्ये तो सगळा अभ्यास असतो आणि आम्हाला इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये घुसायचं होतं. सो आम्ही कोर्स पण तोच शोधत होतो की इन्व्हेस्टमेंट बँकिंग वालाच काहीतरी करू. तर मग आम्ही MRTCS मध्ये गेलो, तेव्हा फीज आमची 60-70 हजार काहीतरी होती, बट आता ती लाखाच्या वर आहे. हो, आता खूप जास्त आहे. आणि इफ आय हॅव टू टेल यू की ते वर्थ आहे की नाही, तर इट डिपेंड्स. आता आमच्या बॅचमध्ये 25 ते 40 लोक होते आणि जॉब फक्त 5-6 लोकांना लागला. 5-6 पण मी जास्त बोलते, आणि लकीली त्याच्यामध्ये आम्ही होतो. आमच्या बॅचमध्ये ह्यांची, आणि एक सांगायचं, आमची बॅचेस वेगळ्या होत्या. हिने आधी करून घेतलं, मी थोडं तेव्हा वेगळ्या कामात होतो, मी ते नाही केलं, मी नंतर केलं. माझ्या बॅचमध्ये आमच्या ब्रांचमध्ये 9-10 जण होती, त्याच्यात आम्हाला दोघांनाच फक्त जॉब लागला. आणि आमच्यामध्ये तेव्हा 20-25 लोक होते, त्याच्यामध्ये पण 3-4 लोकांना जॉब लागला, ज्यात मी होती आणि माझा फ्रेंड होता. तर आम्हाला दोघांना लागला जॉब आणि बाकीच्यांना नाही लागला. बाकीचे इंटरव्ह्यूज वगैरे देत होते आणि हे सगळं. तर ते लोक पण ना, तुम्हाला एक असं टाइमलाईन असते की एवढ्यापर्यंतच तुम्हाला इंटरव्ह्यूज देणार. आणि ते तर आता तर मी खूप लोकांकडनं ऐकलं की त्यांनी अजून कमी केलं. आता तर असं असतं की तुम्हाला ते लोक 4 इंटरव्ह्यूज आणून देणार, त्यात जर तुम्ही क्रॅक केलं तर गुड, नाही तर मग तुमचे पैसे गेले. म्हणजे शिक्षण तर तुम्हाला मिळतं, पण ते शिक्षण तर तुम्ही कॉलेजमध्ये पण घेतलेलं असतं. आणि माझं असं होतं ना की, आणि हा जो कोर्स होता हा मला 3 महिने लागले करायला, बिकॉज मी पार्ट टाइम पण गोष्टी करत होते. सो माझ्या कॉलेजसोबत मी असं छोटे छोटे इव्हेंट्स पण करायचे, रेमंडमध्ये किंवा काय बोलतात अजून, एक एक्झिबिशन टाईप जिथे बूथ्स असतात, तिकडे ही असं रिसेप्शन म्हणून फ्रीलान्सिंग म्हणून मी काम करायची. तर थोडंसं अर्न करायला, म्हणजे आमचं मेकअप, शॉपिंग आणि हे सगळं, माझ्यावर पैसे उडवायला, ह्याला पण मी भरपूर शॉपिंग करून दिलेली, कारण की ऑफकोर्स मी तेव्हा कमवत होती. तर मला असं होतं की मी फुल वीकचा कोर्स नाही करू शकत, मी वीकेंडचा फक्त करू शकते. सो 3 महिने लागले त्या कोर्स कम्प्लीट करायला. आणि त्यानंतर तेव्हा, कारण की आम्हाला माहिती नव्हतं. सो तुम्हाला जर असं काही इन्स्टिट्यूशन बघायचं असेल, तर या माइंडसेटने जाऊ नका की तुम्हाला तिकडे जॉब मिळेलच आहे, असं नाही. तर त्याच्यापेक्षा बेटर एक आम्ही तुम्हाला सांगू शकतो की ग्रॅज्युएशन नंतर ट्राय टू बिल्ड युअर रेझ्युमे. सो सेकंड पॉईंट पण तोच आहे की रेझ्युमे बिल्डिंग. तर आणि जर तुम्ही म्हणजे डायरेक्टली जॉबमध्ये जम्प करताय, तर इन्स्टिट्यूशन वगैरे पण तुम्ही बघू शकता, बट माइंडसेट हा ठेवा की ओके, तुम्हाला जॉब लागणारच नाहीये, तुम्हाला फक्त इंटरव्ह्यूज हातात आणून मिळणार आहेत. आणि त्यांचे कसे, त्यांचा एक फायदा असतो. मी तुम्हाला कॉर्पोरेटचं एक सांगते की हे जे मोठे मोठे टॉप टियर कंपनीज असतात ना, त्यांचं कसं असतं की ते लोक फ्रेशर्सना असे कॉलेजमधून घेतात. जर तुम्ही खूप मोठ्या कॉलेजमध्ये असाल तरच तुमचे चान्सेस आहेत ॲज अ फ्रेशर त्या जॉब, इंटर्न्स म्हणून घेतात. जर तुम्ही खूप मोठ्या म्हणजे साऊथ बॉम्बे वगैरेच्या कॉलेजेसमध्ये आहात, तरच तुमचे चान्सेस आहेत की तुम्हाला टॉप टियर कंपनीज घेतील. आणि टॉप टियर आम्ही जिथे काम केले ते आम्ही सांगतो. जर तुम्ही नॉर्मल कॉलेजेसमध्ये असाल तर तुम्हाला काहीतरी गरज लागते. आणि ते लोक, आता फॉर एक्झाम्पल आम्ही ज्या कंपनीजमध्ये काम केलं तिथे मी बघितलं की त्या लोकांनी, त्यांचे ना असं हे आहेत की आम्ही फक्त या 3 कॉलेजमधनं फ्रेशर्स उचलणार, त्याच्या व्यतिरिक्त ते फ्रेशर्स कुठूनही उचलत नाही. सो तुम्ही असं नाही विचार करू शकतात की आम्ही ॲज अ फ्रेशर मला या कंपनीमध्ये मिळेल, नाही. त्यांचे ते टाईडअप आहेत, रूल्स आहेत. सो खूप, आणि हे मॅक्सिमम मोठ्या मोठ्या कंपनीचं असं असतं की त्यांचं टायअप असतं एका कॉलेजसोबत, आणि ते त्या कॉलेजमधल्याच मुलांना उचलतात पहिले ॲज अ इंटर्न, आणि मग त्यांना कन्वर्ट करून टाकतात ॲज अ फुल टाइम. ते नंतर कधी कन्वर्ट होतात, कधी नाही. सो असा नका विचार करू की ॲज अ फ्रेशर तुम्हाला मिळूच शकेल मोठी कंपनी, मिळेल पण
तुमच्या लकवर आहे. जसं आम्हाला एक कोर्स करावा लागला तसं तुम्हाला काहीतरी करण्याची आवश्यकता पडू शकते. इमार्टिकसचं बीएनपी पारिबा सोबत टायअप होतं. सो बीएनपी सोबत होतं, एमएस सोबत पण होतं, ग्लोबअप वगैरे पण होतं, जेपी मॉर्गन वगैरे पण होतं. सो आम्ही जेव्हा या इन्स्टिट्यूशन मध्ये तुम्ही जाल ना तर मेक शुअर की तुम्ही बघाल की कुठल्या कंपनी सोबत टायअप आहे. आम्ही ते पण बघत होतो. सो आम्ही जे कंपनीज शॉर्टलिस्ट केलेली की जेपी मॉर्गन, मॉर्गन स्टॅनली, बीएनपी पारिबा, ग्लोबअप, तर हे सगळे त्यांच्यासोबत टाईड अप होते. सो आम्ही ओके चल जाऊया इथे करूया आणि आमच्या फेवरमध्ये आलं. बट अगेन फक्त 25 लोकांमधनं 2-3 लोकांना जॉब लागला, हे लक्षात ठेवा. आणि या कोर्समध्ये करता करता आता मी काहीतरी वेगळं करत होती, म्हणजे मी जॉब फ्रीलान्सिंग करत होती. बट आत्ता जेव्हा आम्ही काम केलंय तेव्हा मी तुम्हाला सांगू शकते की घरी बसल्यावर ना स्टार्टिंगला ग्रॅज्युएशन नंतर 1 महिना चिल करा, नका स्ट्रेस घेऊ. असं नाहीये की एकाला जॉब लागला म्हणून तुम्हाला का नाही लागला, तुम्ही टेन्शनच घेऊन बसले की अरे यार याला लागला मला कसं नाही लागला. नका, हे नका करू. माझं ग्रॅज्युएशन झालं 2018 जून जुलैमध्ये आणि मला माझं जॉबचं जॉईनिंग होतं नेक्स्ट इयरचं जॅनमध्ये. माझं पण तसंच झालं. माझं थोडं अजून लेट झालं. मला 2019 मध्ये जॉब लागला कारण माझी वेगळं सगळं चालू होतं काम डोक्यामध्ये. 2019 ऑगस्ट मध्ये लागलं. स्टील आम्ही सक्सेसफुल, म्हणजे आम्ही सेटल्ड आहोत. तर असं नाहीये आत्ताचे तर ग्रॅज्युएट जे होतात ना त्यांना 2 महिना जॉब हवा असतो, हे खूप डिफिकल्ट आहे. तर ग्रॅज्युएशन नंतर इट्स ओके की तुम्हाला माहिती नाहीये काय करायचंय, कोणालाच माहिती. मला तर अजिबात, या लोकांनी इमार्टिकस लावलं त्याच्यानंतर मी इमार्टिकसच्या मागे लागलो आणि मग माझं हे सगळं झालं. सो इट्स ओके की तुम्हाला नाही माहिती की काय करायचंय पुढे लाईफमध्ये, कोणत्या स्ट्रीम मध्ये जायचं आहे. तर बेस्ट आहे की काही ऍप्स आहेत जे सगळ्या कंपनीज नाही सगळ्या रोल्स मध्ये अप्लाय होतात. लाईक डॅशबोर्ड क्रिएशन, हा ओके तसं बोलतो. सो डॅशबोर्ड क्रिएशन हे जे आहे ना ते सगळ्या रोल्स मध्ये अप्लाय होतं. सो डॅशबोर्ड क्रिएट कुठल्या, म्हणजे ही एक स्किल आहे जी तुमच्याकडे जर असेल तर ती तुम्ही कुठेही अप्लाय केलं तरी युजफुल असणार आहे. सो डॅशबोर्ड क्रिएट कसे करतात, थ्रू पॉवर बीआय और टॅब्ल्यू. तर मग तुम्ही घर बसल्या युट्यूबवरती टॅब्ल्यू अँड पॉवर बीआय शिका. पॉवर बीआय इज नथिंग बट एक्सेलचं ॲडव्हान्स व्हर्जन, जिकडे तुम्ही डॅशबोर्ड वगैरे बनवू शकता, थोडेसे फॉर्म्युलाज वगैरे असतात. सो युट्यूबवरती आहे, असं नाहीये की तुम्हाला त्याची डिग्री हवी आहे. बस युट्यूबचा व्हिडिओ ऑन करा, लॅपटॉप घ्या, जे युट्यूब एक ऍप्लिकेशन ते डाउनलोड करा, फ्री वालं, पेड तुम्हाला गरजेचं नाहीये. नॉर्मल व्हर्जन घ्या, तुम्ही शिका, टाइमपास करा. थोडं तुम्हाला जर असं वाटलं की हा आता मी डॅशबोर्ड बनवू शकतो, तुमच्या रेझ्युमे मध्ये तुम्ही टाकलं त्याचं वेटेज खूप जास्त. सो आता मी एक्झाम्पल देते की हा आहे ओनली ग्रॅज्युएट आणि मी आहे ओनली ग्रॅज्युएट, बट मी पॉवर बीआय केलंय, टॅब्ल्यू केलंय, तर कंपनी मला प्रिफर करेल. आणि यात तुमचं काही जात नाहीये, फ्री कोर्सेस आहेत युट्यूबवरून शिकून, फक्त तुम्हाला कॉन्फिडंट व्हायचंय की मला हे येतं आणि रेझ्युमे मध्ये टाकायचं की आय हॅव लर्न द स्किल. म्हणजे त्या खालती जे ॲडॉक स्किल्स असतात ना रेझ्युमे मध्ये, तिथे फक्त ऍड करा. आणि अजून एक गोष्ट की तुमच्या रेझ्युमेमध्ये नेहमी हे कीवर्ड्स टाकायचे. सो रेक्रुटर काय करतो, जेव्हा लिंक्डइन और नोकरीमध्ये प्रोफाईल शोधतात ना, ते लोक मॅच करतात कीवर्ड्स. जर तुमच्या रेझ्युमेमध्ये असेल की ॲडव्हान्स एक्सेल और पॉवर बीआय, टॅब्ल्यू, तर ते त्यांच्या रेडार मध्ये जास्त इझिली येतं की हा रेझ्युमे घेऊया शॉर्टलिस्ट करायला. आणि ऑल्ट्रिक्स पण एक आहे जे आता मॅक्सिमम ठिकाणी यूज होतं. सो हे जे छोटे छोटे ऍप्स आहेत ना, ह्याला फरक नाही पडत की तुम्ही कोणत्या रोल मध्ये जातात, बीए असू दे, ऑपरेशन्स असू दे, सगळीकडे हे यूज होतं. सो हे बेसिक वाले करून ठेवा, स्किल्स अपग्रेड करा. कारण की ॲज अ फ्रेशर तुम्ही फक्त तुमच्याकडे थिअरी नॉलेज असतं आणि थिअरी नॉलेज जॉबमध्ये अप्लाय होत नाही, फक्त लॉजिक. तुम्हाला असं पण होऊ शकतं की मी जे शिकलोय आणि मी जे करतोय ते नॉर्थ पोल साऊथ पोल आहे, खूप फरक आहे. कारण ते ऍक्च्युली तसं होतं फ्रॉम थिअरी टू प्रॅक्टिकल. म्हणून ते लोक पण विचार करतात की नुसतं फ्रेशर उचलून त्याला हे करायचं. म्हणून स्किल बिल्डिंग इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही काही MBA साठी वगैरे करत असाल देन वी आर नॉट द राईट पर्सन, बिकॉज आम्ही नाही केलंय ते. सो आम्ही अशा लोकांसाठी सांगतो जे लोक ग्रॅज्युएशन नंतर जॉब बघतात. तर स्किल बिल्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड, कीवर्ड्स तुमच्या रेझ्युमेमध्ये टाका ज्याच्याने तुमचं रेझ्युमे सिलेक्ट व्हायचे चान्सेस वाढतील. थर्ड आहे की लिंक्डइन वरती तुमचे जे सिनियर्स आहेत त्यांच्यासोबत कनेक्शन बनवा, फॉलो करा, मेसेजेस करा, कनेक्शन वाढवा. तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल जेपी मॉर्गन मध्ये जायचंय तर मग लिंक्डइन मध्ये बघा कोण कोण जेपी मॉर्गन, म्हणजे स्पॅमच नका करू त्यांना, इरिटेट हे
माझा इंटरेस्ट आहे तुमच्या कंपनीसोबत काम करायला, दीज आर माय स्किल्स, हे माझे I'm a fresher, ग्रेड्स आहेत, आय एम अ फ्रेशर, मग ते लोक रेफर करतात. आणि तिकडे पण कमीत कमी शब्दात मॅक्सिमम तुम्ही तुमच्याबद्दल म्हणजे त्यांना ज्याच्यानी फायदा होईल, पॉवर BI हे ते सांगू शकता, ते सांगा, कारण बाकी टाइमपास इग्नोर करतील. सांगायचं की माझ्याकडे हे स्किल्स आहेत, मी तुम्हाला हे आय एम अ फ्रेशर विथ दीज स्किल्स, तुम्हाला सेल करायचं, दॅट्स इट. तर हे आहे रेझ्युमे बिल्डिंग आणि आफ्टर ग्रॅज्युएशन कसं तुम्ही पाथ निवडू शकता. आणि अजून एक गोष्ट की असं नाही आहे की ॲज अ फ्रेशर समजा मला छोट्या कंपनीमध्ये जॉब लागला, मला मोठ्या कंपनीमध्ये नाही लागला. जसं मी तुम्हाला मेन्शन केलं की मोठे मोठे कंपनीज फक्त त्या कॉलेजेसमधून उचलतात. तर मी तुम्हाला एक सांगते एक्झाम्पल देऊन की यश आहे जो खूप मोठ्या कॉलेजमध्ये आहे आणि त्याला एका कंपनीने उचललंय, मोठ्या कंपनीने उचललंय. आणि मी आहे जी छोट्या कॉलेजमधून आहे आणि मी छोट्या फर्ममध्ये मला जॉब लागलाय. मला पगार आहे वर्षाचा 2 लाख, ह्याला पगार आहे वर्षाचा 5 लाख. तर सॉरी 5 लाख नको, ॲज अ फ्रेशर आपण 4 लाख पकडूया. 4 लाख आणि 2 लाख. आम्ही 1 वर्ष काम केला तर हाला 1 वर्षाने जास्तीत जास्त 10% इन्क्रीमेंट मिळेल. बिकॉज तुम्ही जेव्हा सेम कंपनीमध्ये असता तुम्हाला जास्तीत जास्त 10%, 10% खूप बोलतोय, 15% 4% सुरुवात होते. खूप कमी टक्के मिळतो इन्क्रीमेंट. सो असं असतं. पण मी लहान कंपनीमध्ये काम केलंय आणि काय बोलतात त्याला, मी 1 वर्ष एक्सपिरियन्स घेतला आणि मग मी ह्याच्या कंपनीमध्ये जाते, तर पॉसिबिलिटी आहे की मला ह्याच्याहून जास्त पगार मिळेल. येस, कारण एक्सपिरियन्स. मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगते की मला फर्स्ट जॉब ना कमी ह्याचा होता, बट सेकंड जॉबसाठी मला 200%चा इन्क्रीमेंट मिळालेला. सो हे जे टॉप टियर कंपनीज असतात ना त्यांना फरक नाही पडत की तुम्ही कोणत्या छोट्या फर्ममध्ये काम करतात. त्यांना फरक फक्त हाच पडतो की तुम्हाला किती स्किल्स आहेत, तुम्हाला किती काय येतंय. त्यांना जे पाहिजे ते तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला. आणि त्यांचे पण कसं असतं, असं नाही की तुम्हाला ऍज अन इंडिव्हिज्युअल बघून ते पगार देतात. एक रोल आहे, एक डेझिग्नेशन आहे, त्यांचं डेझिग्नेशनचं एक रेंज असते पगाराची. तर आता समजा 7 to 10 lakhs एका डेझिग्नेशनसाठी प्राइस आहे, म्हणजे त्यांच्याकडे बजेट आहे, तर त्याच बजेटमध्ये तुम्हाला पगार मिळू शकतो. असं नाही आता समजा मला 2 लाख आहे, बट एक कंपनी XYZ कंपनी त्यांचं असं आहे की 1 इयरच्या एक्सपिरियन्सला आम्ही 7 लाख देणार. मग जस्ट बिकॉज तुमचा 2 लाख आहे, 2 लाख आहे असं नाही की ते लोक तुम्हाला 4 लाख ते लोक असं नाही करू शकत. 7 लाखच देणार. येस, मग तुम्ही त्यांचा ब्रॅकेट जो आहे ते त्यांचा ब्रॅकेट मध्येच तुम्हाला बसवणार. हा, तर असं आहे. म्हणून असं नाहीये की तुम्ही छोट्या कंपनीमध्ये लागला तर तुमचं करिअर फेल झालं. काय झालं, असे पण आमच्या कंपनीज मध्ये होते जे कॉल सेंटर मधून आले आणि त्यांना घेतलं का, कारण की त्यांचा लँग्वेज म्हणजे कम्युनिकेशन खूप स्ट्रॉंग होतं, या बेसिस वरती घेतलं. त्यांचा भरपूर असं होतं की सर्वात पहिली जॉब लोकांना कॉल सेंटर वाला हे होतं, बट त्याच्यात वाईट नाहीये, त्याने तुमचं कम्युनिकेशन वाढतं. तुमचं प्रत्येक जॉब मध्ये तुम्ही काही ना काहीतरी शिकणारच आहात. तुम्हाला कळतं की कसं कॉर्पोरेटमध्ये काम केलं पाहिजे. सो काही वेस्ट नाही आहे, फक्त एवढंच की त्याला आधी मोठ्या कंपनीमध्ये जॉब मिळाला, तुम्हाला नंतर. बट असे पण लोक आहेत. आता यशला सर्वात पहिले तो म्हणजे त्याला माझ्याहून जास्त पगार होता, पण कसा मी तुम्हाला सांगते, मी त्याच्या आधी लागली. सो माझा वर्ष जो होता तेव्हा त्यांचा ब्रॅकेट छोटा होता आणि यश पण फ्रेशर होता, बट मी ज्या टाइमला लागलो तेव्हा त्यांचे ब्रॅकेट्स अपडेट झालेले आणि मी माझ्याहून जास्त होता, जबकि हा माझ्या नंतर जॉबला लागला आणि ह्याच्याकडे काही एक्सपिरियन्स नव्हता. माझ्याकडे काय होतं, नशीब. तर हे असं चालतं. सो सॅड होऊ नका की ह्याला कंपनी मिळाली, मला छोटी कंपनी मिळाली. सगळ्यांचं सगळं बरोबर होतं आणि आफ्टर एक्सपिरियन्स सगळ्यांचा पगार एका पॉइंट म्हणजे 3-4 वर्षानंतर सगळ्यांचा पगार एका लेवलवर होतो. हा, एका लेवलवर. सो ते आहे. आणि तू बोलतो. सो नेक्स्ट आहे इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यू क्रॅक कसे करायचे, तर सर्वात पहिले जे आम्ही सांगितलं की स्किल्स बिल्ड करा. एक तर फर्स्ट थिंग, तुम्ही फ्रेशर आहात, ते लोक तुम्हाला ते काय काम करतायत त्याच्याबद्दल प्रश्न नाही विचारणार आहे. त्यांना फक्त 2-3 गोष्टी हव्या आहेत की जे तुम्ही तुमच्या रेझ्युमे मध्ये लिहिले ते तुम्हाला येतं का. आता समजा मी पॉवर BI आणि कॉन्फिडन्स हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी BNPच्या इंटरव्ह्यू मध्ये सगळी चुकीची उत्तरं दिलेली, ह्याला जॉब मध्ये फक्त कॉन्फिडन्स साठी. येस, मी आणि आम्ही जवळजवळ किती 5 लोक गेलेलो BNPच्या इंटरव्ह्यूला. ह्याच्यासोबत ना हा ऍव्हरेज स्टुडंट होता, ह्याच्यासोबत जे इंटरव्ह्यूला गेलेले ना ते हुशार लोक
गेलेले, लाईक नेक्स्ट लेवल हुशार लोक गेलेले, माझ्याहून हुशार. मी तरी ओ ग्रेड वाली होती ग्रॅज्युएशन मध्ये, मला सगळ्यात ओ मिळालेले. ओ म्हणजे आउटस्टँडिंग, एच्या पण वर. आणि हा बी आणि सी ग्रेड वाला होता. ओ ग्रेड वाल्यांना जॉब इंटरव्ह्यू क्रॅक नाही झाला आणि ह्याला झाला. मी एवढा कॉन्फिडेंटली चुकीची उत्तरं देत होतो ना की हा यस. कारण ते प्रश्न फक्त याच्यासाठी, एक तर मला वाटतं प्रश्न ते कॉन्फिडन्स तुमचा चेक करायला विचारतोय की तुम्ही, आणि लॉजिक. ऍक्च्युअली जरी मी चुकीचं उत्तर देतोय, मी असं नाही की हा बॉक्स बोलतोय ह्याचा शेप काय सर्कल, असं नाही. थोडंसं लॉजिक माझ्या उत्तरांमध्ये होतं की मी का हे उत्तर देतो त्याचं लॉजिक तुम्हाला पाहिजे फक्त. तर कॉन्फिडन्स इज द की. तुम्ही जे लिहिले ते तुम्हाला आलेलं पाहिजे, हेच फ्रेशरसाठी इंटरव्ह्यू मध्ये मेन आहे. बाकी असं फ्रेशरसाठी काहीतरी ओ माय गॉड. तुम्हाला सांगते, माझ्या टाइमला BNP मध्ये फॉर बिझनेस अनालिस्ट, म्हणजे बिझनेस अनालिस्टसाठी मी फक्त एकटी गेली होती. आणि हे लोक सगळे ऑपरेशन साठी होते. बिझनेस अनालिस्ट, आणि नशीब तिचं चांगलं होतं. माझं नशीब चांगलं होतं की मी बिझनेस अनालिस्ट मध्ये गेली. बिझनेस अनालिस्ट खूप खूप छान रोल आहे, म्हणजे हे पण चांगले आहेत. बट नाही, पण मी सांगते इन कम्पॅरिझन टू ऑपरेशन्स आणि बिझनेस अनालिस्ट फार बेटर आहे. असं मी बिझनेस आणि मी सांगते की समोर बसले होते VP, आणि माझा VP राऊंड चालू होता, आणि समोर 2 रिकाम्या खुर्च्या होत्या. आणि मला माहिती नाही का, जेव्हा मी इंटरव्ह्यूज वगैरे देताना माझा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल जातो. मी अशी इंट्रोवर्ट आहे, बट मी लोकांशी बोलू शकते जेव्हा ते गरजेचं आहे, बिझनेसच्या टाइमला किंवा कुठल्या, असं मी बोलू शकते. तर मी गेली, आणि ना पूर्ण दिवस, म्हणजे मी सकाळी 9ला तिकडे पोहोचले. अरे हा, BNP ला 7-7 तास लागायचे इंटरव्ह्यू, म्हणजे फुल डे. सो माझा इंटरव्ह्यू जेव्हा फायनल राऊंड होता VPचा, तेव्हा मला रात्रीचे 8:30 वाजले, आणि मी स्टील त्या मालाडच्या ऑफिसमध्ये बसलेली, आणि आय वॉज लाईक की आता घ्यायचं तर घ्या, नाही तर मला घरी जाऊ द्या. मी आणि एकतर फुल डे ते प्रेशरमध्ये होती मी. तर माझं असं, तर मी उघडला दरवाजा जाऊन समोर, एक समोर तो बसलेला, आणि समोर 2 रिकाम्या खुर्च्या होत्या, एक त्याच्या समोरची, एक त्याच्या क्रॉसची. आणि त्यांच्या सगळे जे माझ्या आधी जात होते ना, ते लोक घाबरून त्यांच्या क्रॉसवाले चेअर, म्हणजे जर तो इथे आहे ना, सगळे इथे बसत होते, आणि मी गेल्या त्याच्या समोर बसली. तर त्यांनी मला सर्वात पहिले प्रश्न काय विचारला की तू इथे का बसली. इथून माझा इंटरव्ह्यू स्टार्ट झाला, आणि मी इतकी दमलेली, मी सरळ बोलली की इथून माझं बेटर कम्युनिकेशन होईल, आय कॉन्टॅक्ट बेटर राहील. हे सगळं नाही करायला लागणार. हे असं बोलतो ना आपण, तेव्हा कळतं की आपला कॉन्फिडन्स लो आहे. असं आपण बोलतो तेव्हा कळतं की आपला कॉन्फिडन्स चांगला आहे. बट मी रॅन्डमली, हे बेसिक मॅनर्स आहेत की जर समोरचा व्यक्ती इंटरव्ह्यू घेतो तर आपण त्याच्या समोर जाऊन बसलं पाहिजे, क्रॉस नाही. इकडनं त्यांनी मला जज केलं, आणि त्याच्यानंतर त्यांनी मला जास्त क्वेश्चन नाही विचारले. म्हणजे बघितलं, एवढाच एक पॉईंट होता डिसाइड करणारा की मी हिला घेऊ शकतो बिकॉज तिच्याकडे कॉन्फिडन्स आहे. आणि त्यांनी मला विचारलं की तू काय केलं. मी सरळ त्याला सांगितलं की मी फ्रीलान्सिंग करते, जे तो जॉब फायनान्सचा आहे, तो जॉब बिझनेस अनालिस्टचा आहे. बट मी त्याला सांगत होते की मी बिल्डर सोबत फ्रीलान्सिंगमध्ये काम केलंय, मी कार्सच्या एक्झिबिशनमध्ये काम केलंय, जे त्या जॉबशी रिलेटेड पण नव्हतं. फक्त तो बघत होता की ओके, हिला लोकांशी बोलायला येतं, कॉन्फिडन्स आहे, हे आहे, त्या बेसिसवरती मला घेतलं. म्हणजे माझे टेक्निकल राऊंड वगैरे झाले, पण त्याच्या आधी हा जो VP राऊंड माझा जो झाला, तो माझा तेव्हा असं झाला 7 वर्ष आधी. सो त्या बेसिसवरती मला जॉब मिळाला. सो ॲज अ फ्रेशर, ते लोकांना, तुम्ही कुठेही जा, कोणताही, तुम्ही किती एक्सपिरियन्स्ड असाल, तुम्हाला न्यू कंपनीमध्ये न्यू ट्रेनिंग घ्यावीच लागणार. त्यांना पण हे माहिती आहे की हा माणूस नवीन आलाय, मला याला शिकवायचंच आहे. पण हा इन जनरल तेवढा आहे का की हा शिकून घेईल, हा कॉन्फिडंट आहे, हा माझं काम नीट करू शकेल, तेवढंच त्यांना बघायचं असतं. तर ॲज अ फ्रेशर इम्पॉर्टंट काय मी तुम्हाला सांगते की तुमचा कॉन्फिडन्स. त्यांना माहिती आहे की या माणसाला माझ्या कंपनीचं काम येत नाही, हा माणूस फक्त थिअरी नॉलेज घेऊन आलाय. थिअरी नॉलेज म्हणजे काय, किताबी नॉलेज. हा फक्त किताबी नॉलेज घेऊन आलाय, आणि ह्याला आपल्याला शिकवायचंच आहे. मग भलेही तिकडे VPचा इंटरव्ह्यू असू दे, त्या VPला पण शिकवावंच लागणार. सो असं नाहीये की तुम्हाला काही, म्हणून तुम्हाला काय नाही यायला सरळ घाबरू नका. आणि मेन बाबा, घाबरू नका. नाही एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये झालं, मला माहितीये की ते फिलिंग कसं असतं, कारण मी फर्स्ट इंटरव्ह्यूला गेलेलो, मी घाबरलेलो, पण मी दाखवलं नाही, मला चालतं नाही घाबरलोय. तर तुम्ही घाबरले ना, तर तुमचे उत्तर, हा बाई बापरे, भरपूर काय काय. आणि माझं नशीब एवढं चांगलं होतं, मी इन जनरल ह्याच्यात सोडून सांगतोय, BNPची कंपनी मला लागली, त्याच्यातलं जे ऑपरेशन, जो रोल होता सेटलमेंटचा, खूप क्रिटिकल रोल असतो, आणि तो मला ॲज अ फ्रेशर मिळाला. आणि माझी मॅनेजर एवढी चांगली होती, तिने मला एवढं शिकवलं, त्यामुळे माझं खूप चांगलं. त्याच्यात लकी होतो की आमचे मॅनेजर्स वगैरे आम्हाला खूप चांगले मिळाले. तर मी जेव्हा सेकंड इंटरव्ह्यू दिला, तेव्हा मी भरपूर अडखळली. लाईक मी
माझं असं होतं की मी जॉब सोडून मला 3 वर्ष झालेत, आता मी माझं कॉलेजचं नॉलेज विसरलेली आहे. मी सरळ इंटरव्ह्यूवरला बोलत होते की आय डोंट रिकलेक्ट बट आय एम इंटरेस्टेड टू लर्न अबाउट इट. तर मग त्यांना कळतं की ओके ही विसरली आहे. आणि त्यांचं पण असं आहे, ते जे इंटरव्ह्यू घेतात त्यांना पण माहितीये की हे ती कसलं सांगते की बीएनपी मधून दुसऱ्या कंपनीमध्ये शिफ्ट होताना बीएनपी मध्ये असताना तर आपण रट्टा मारून सगळे गेलेलो, ट्रेड लाईफ सायकल, डेरिव्हेटिव्ह आणि हे सगळं. बट सेकंड इंटरव्ह्यूला जेव्हा मला स्विच करायचं होतं आफ्टर 3 years ऑफ एक्सपिरियन्स, तेव्हा माझं असं झालं की मी विसरली आहे. आणि मी त्यांना सरळ तोंडावर बोलले की मी विसरली आहे. आणि माझं असं झालं की मी यशने 2 इंटरव्ह्यू दिले, त्याच्यानंतर त्याला जेपी मध्ये लागलं. जेपीचा मी नाही, पहिले एमएस चं बोलूया आपण, कारण बीएनपी थ्रू आपण एमएस ला गेलेलो पहिले. एमएस ला गेलेलो. तर एमएस मध्ये मी एकच इंटरव्ह्यू दिला आणि माझा तो क्रॅक झाला बिकॉज झालं म्हणजे एमएस मध्ये पण माझा पण एकच माझं परत एमएस मध्ये नशीब कसं चांगलं झालेलं की एमएस मध्ये त्यांचं बल्क हायरिंग चालू होतं. आणि काय वेळेस असं होतं कंपनीज मध्ये बल्क हायरिंग होतं, म्हणून ते लोक एकदम स्ट्रिक्ट इंटरव्ह्यूज नाही घेत, ते तुमची प्रिव्हियस कंपनी बघतात, रोल बघतात आणि पुढे मॅच होतंय काम आणि घेऊन टाकतात. सो ते एक आहे. सो बी कॉन्फिडंट, दॅट्स इट. स्किल तुमचे बिल्ड करा आणि तुम्ही जे स्किल बिल्ड केले त्याच्याबद्दल तुम्ही कॉन्फिडंट राहा. असं उगाच खोटं बोललायत काहीतरी रेझ्युमे, लोक बोलतात खोटं, विच इज व्हेरी नॉर्मल, पण त्याच्याबद्दल पण कॉन्फिडंट राहा. शिका. जर तुम्ही काहीतरी लिहिताय तर ते तुम्ही शिका पण. सो हे आहे. आणि आम्ही हे सगळं आम्ही इंजिनिअरिंग साठी वगैरे बोललो, बिकॉज इंजिनिअरिंगच्या इंटरव्ह्यूज मध्ये कोडिंग वगैरे विचारतात. जर तुम्हाला ती वाली व्हिडिओ हवी असेल तर तुम्ही गौरांगला पिंग करू शकता, तो इंजिनिअर तुम्हाला सांगू शकतो. आणि त्यांनी भरपूर इंटरव्ह्यूज वगैरे दिले. आणि तो म्हणजे असा आहे ना मुलगा की हुशार खूप आहे तो. आणि तो उठतच नाही. म्हणजे जेव्हा मी त्याला स्कूल पासून आता मी त्याला फ्री बघते, नाही तर मी त्याला घरात जेव्हा पण बघायची, तो अभ्यास फक्त कॉलेजचा नाही मला हे शिकायचं, मला हे शिकायचंय, मला ते शिकायचं. गुगलचे एक्झाम्स देतोय, तो गुगलचे एक्झाम्स वगैरे देत होता. म्हणजे की बाप रे गौरांग प्लीज जरा काम डाऊन. मी अशी होती मुलगी जी उद्या एक्झाम आहे, आज अभ्यास करायचा आणि उद्या एक्झामला जायचं. पण ओ ग्रेड आलाय, म्हणजे ही पण हुशारच होती म्हणून तिला कारण की मी ते अंडरस्टँड करायची. गौरांगचं असं होतं की तो त्याला सगळं असं कॉन्फिडन्स हवं होतं की मी सगळं वाचणार, मी 90+ वाले मुलं जे परीक्षेला नाही येणार आहे मी ते पण वाचणार. सो तो असं म्हणजे त्याला 10th मध्ये काहीतरी 95% असं काहीतरी होतं, 90 का काहीतरी असं, तरी तो रडत होता की मी 99 नाही मिळाले मला. सो असा टाईपचा मुलगा आहे गौरांग की भरपूरच त्याला हुशार भरपूर. ओके, सो नेक्स्ट आहे सॅलरी एक्सपेक्टेशन. सो सॅलरी एक्सपेक्टेशन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ऍज अ फ्रेशर आपण स्वतःला खूप कमी समजतो, अंडर व्हॅल्यू करतो. तर जर तुम्ही एका स्मॉल फर्म मध्ये जाताय तर यू शुड एक्सपेक्ट, म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएट आहात फक्त, तर मी इंजिनिअरिंगचं नाही सांगत आहे, ऑपरेशन्स रोल प्लेन ग्रॅज्युएशन BMS हे सगळं सांगत आणि विथ इमार्टिकस पण विथ अ कोर्स पण ऍज अ फ्रेशर तुम्ही चार्ज करू शकता आत्ताच्या हिशोबाने 4 लाख ऍज अ फ्रेशर इयरली, मंथली. 4 लाख मंथली नाही, इयरली 4 लाख. बट 4 लाख एकदम मिनिमम सांगते, ह्याच्या खाली नाही जायचंय. आणि जर समोरची कंपनी अशी आहे की नाही आमचं एवढं बजेटच नाही, आम्ही 3.5 लाखच देणार आहे, आणि तुम्ही भरपूर ट्राय केलंय, तर ते घेऊन ठेवा आणि दुसरीकडे बघा. आणि दुसरीकडे ते काउंटर द्यायचं की मला ही कंपनी 3.5 लाख देते, तुम्ही मला 4 लाख द्या, 4.5 लाख द्या. सो कधी कधी असं पण चालतं. एक ऑफर लेटर घेऊन बसू नका की ओ वाव मला ऑफर लेटर मिळाला. का माहितीये का, कारण की एक ऑफर लेटरला घेऊन दुसरीकडे काउंटर मारायला जे बेनिफिट मिळतं ना ते खूप छान. कधी कधी मॅच करून देतात आणि असं असू शकतं की ही एक कंपनी सेम पगार देते पण मला ही जास्त बेटर वाटते आणि दिस इज अ बेटर कंपनी देन दिस. आणि समोरचा मी तुम्हाला एक इंटरनल गोष्ट सांगते की हायरिंग करायला पण ना कंपनीचा भरपूर टाइम आणि पैसा जातो. सो फक्त जर तुम्ही त्या कंपनीला जाऊन बोलात की तुम्ही मला 3.5 लाख देतात पण दुसरी कंपनी मला 4 लाख देते, तर फक्त त्या 50,000च्या ह्याच्याने ते लोक तुम्हाला जाऊन नाही देणार. ते लोक बोलणार की ठीक आहे आम्ही मॅच करून देतो, आम्ही इतकं देऊ, जर त्यांच्या त्या बजेटमध्ये असेल तर, नाही तर मग ते सोडणार तुम्हाला. त्यांच्याकडे अजून भरपूर ऑप्शन्स असतात. सो सगळ्याला प्रोज अँड कॉन्स आहेत, बट ट्राय टू टेक रिस्क. तुमच्याकडे पूर्ण लाईफ आहे. सो असं नाहीये की तुम्ही 1 महिना घरी बसला तर तुमची लाईफ संपली. आणि म्हणून आणि जर तुम्ही टॉप टिअर कंपनीज मध्ये जाताय ऍज अ फ्रेशर, तर तुम्ही 5 लाख 5-6 लाख 6 मला माहित नाही आता देतील की नाही, आता देतील की नाही माहिती नाही, म्हणजे डिपेंड करतं फ्रेशर. बट
5 तर 5-5.5 मिळतील लाख आय तुम्ही- गेस. येस. हा जर टॉप टियर म्हणजे तुम्ही पण बघा की लिंक्डइन वरती किंवा ग्लास ग्लो काय ग्लास ग्लास डोर Door. ग्लास डोर मध्ये विसरलो. वगैरे जाऊन ना बघायचं आपण की हाऊ मच इज द कंपनी पेइंग या टू फ्रेशर्स. कंपनीचं ऍव्हरेज पेमेंट किती आहे फॉर फ्रेशर्स. मग तिकडे आणि तिथे budget रिजन बघा, दिसतं. रिजन बघा, कारण मी एक ओरॅकल नावाच्या कंपनीचं बघितलेलं तिथे. नाव नको घेऊ अरे का आपण तिकडे काम नाही. मी केलंय भाई, ओरॅकलचा इंटरव्ह्यू पास केलाय मी. ओके फाईन. हा, कारण मी तिथे ओरॅकल, माझा ओरॅकलचा फ्रॉम BNP टू MS च्या मध्ये मला ओरॅकल पण आलेलं आणि मी इंटरव्ह्यू पास झालेलो त्याचा. खूप डिफिकल्ट इंटरव्ह्यू भाई साहेब, खूप डिफिकल्ट इंटरव्ह्यू होता. मी पास झालेलो होतो आणि मी एक्सपेक्ट खूप वेगळं करत होतो कारण ग्लासडोरवर खूप जास्त दिलेलं आणि त्यांनी खूप कमी सांगितलं. तर तुम्ही एकदा रिजन पण बघा, असं नको की बाबा तुम्ही हा म्हणजे ह्यानी बघितलं US ची pay scale. बजेट. हा. तर इंडियामध्ये असं टाका आणि त्या हिशोबाने तुम्ही पैसे मागू शकता. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. आणि बोलताना ना HR सोबत पण Confident बाई. त्यांना बोलायचं की माझ्या आता समज कधी कधी असं होतं की आपले पेरेंट्स रिटायर्ड असतात तर सरळ HR ला सांगायचं की आमचे पेरेंट्स रिटायर्ड आहेत, आय हॅव सम रिस्पॉन्सिबिलिटी सो आय एम एक्सपेक्टिंग मोर. तर HR तर स्वतःच्या पॉकेट मधून देत नाहीये तर ती थोडं ऍडजस्ट करायला बघते. सो बट बी कॉन्फिडंट आणि खूपच स्वतःला कमी दाखवू नका. कारण कधी कधी आपण असा विचार करतो, मी अज्युम मी एक तुम्हाला काय बोलतात त्याला, लेटस अज्युम मी 10 लाख असं घेऊन चाललो डोक्यात की मी स्वतःला 10 लाख एका जॉबसाठी एका HR ने विचारलं की व्हॉट आर युअर एक्सपेक्टेशन्स, आणि मला असं वाटतं की मला 10 मिळाले पाहिजे. तर कधी कधी आपण त्यांच्या समोर बोलताना चुकून 8 लाख असं बोलून टाकतो. तर नका करू ते. तुमचा फुल जेवढी हिंमत आहे तेवढी ती गोळा करा आणि 10 बोला. आणि समोरचं बोलणार की आमचा एवढा बजेट नाहीये, मग त्यांना विचारायचं व्हॉट कॅन यू ऑफर. हा, व्हॉट इज द बेस्ट दॅट यू कॅन ऑफर. हा व्हॉट कॅन यू ऑफर. मग ते समोरचे बोलणार की आमचं बजेट एवढं एवढं आहे. तुम्ही आणि मग बोलायचं की कॅन यू ऍटलीस्ट स्ट्रेच अप टिल, हा. म्हणजे समज तो बोलला की तुम्ही 10 लाख बोलले आणि तो बोलला की नाही आमचं बजेट फक्त 5 लाख आहे, तर बोलायचं कॅन यू ऍटलीस्ट स्ट्रेच टिल 5,50,000. मग ती बोलेल की ओके लेट मी चेक. आणि मग ते ना 550 तर येणार नाही, 530 540. सो तुमचा फायदाच होईल. आणि समोरच्याला कळतं की ह्याला माहितीये की मार्केटमध्ये काय. आणि त्यांना असं बोलताना ना बोलायचं की ऍज पर मार्केट स्टँडर्ड्स, ऍज पर मार्केट काय बोलतात व्हॅल्यू नॉर्म्स या रोल साठी आय एम एक्सपेक्टिंग दिस. डायरेक्टली विचारलं ना की किती तुम्हाला वाटतंय हवंय, डायरेक्टली बोलू नका की 4 लाख. बोला की ऍज पर मार्केट स्टँडर्ड फॉर दिस पर्टिक्युलर रोल, माय स्टडीज, ऍज पर माय research, I think for this role I can expect at least 5 lakh or up to 5 lakh. मग ते बरोबर होऊन जातं. पण आम्ही म्हणजे आता कसं सांगू, दिस इज ऑल रिलेटेड टू आवर एक्सपिरियन्स. आणि हे तुम्ही बोलूनच शिकणार आहात. तुम्ही आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही डायरेक्ट फर्स्ट इंटरव्ह्यू मध्ये यायचं का नाही बोलणार. भरपूर एक्सपिरियन्सला घेऊन सांगतोय. फक्त माझा एकदा फायदा काय झालेला, जेव्हा मी MS टू JP जात होतो. मी आता हे जे ऑलरेडी जॉब करतायत आणि नवीन स्विच मारतात त्यांच्यासाठी सांगतोय. मी MS टू JP जात असताना मी ह्याच्यासाठी ड्यू होतो फॉर काय बोलतात त्याला, बोनस पे आउट असतो एव्हरी इयर. आणि माझ्यासोबत अजून एक मुलगी होती जी MS टू JP जात होती आणि ती पण बोनसच्या सेम टाइम. आणि मी HR ला फक्त बोललो की माझा आता बोनस येणार आहे, तर मग मी तिकडे बोनस सोडून इकडे येतोय, तर तुम्ही मला काय करू शकता का. तर त्यांनी मला तो बोनस मॅच करून दिला. लास्ट इयरचा बोनस जेवढा मला MS फक्त मागण्याची देरी होती. आणि त्या मुलीला नाही दिला कारण तिने हे विषयच नाही काढला. सो हे भरपूर आणि सगळ्या ठिकाणी होतं हे की काय आलं नाही बोल. हा मला वाटलं की हे भरपूर मॅक्सिमम ठिकाणी होतं की त्यांना बोलायचं की आय एम माय बोनस इज ड्यू दिस मंथ, 2 months साठी माझा बोनस मिस होतोय. तर मग ते लोक मॅच करून देऊन टाकतात किंवा मग ऍटलीस्ट 50% देईल तुम्हाला. आणि त्यांनी ह्याला विचारलं की तुमचा लास्ट इयर बोनस किती होता, आणि खोटं नका सांगू 10 लाखाचा मागतात, स्टेटमेंट मागतात, पे स्लिप मागतात, त्याच्यात बोनस लिहिलेला असतो. मग मी त्यांना दाखवलं की लास्ट मंथचा तुमचा बोनस स्लिप द्या. ह्यानी दिली आणि लास्ट इयर ह्याला जेवढा बोनस होता तेवढा बोनस ह्याला त्यांनी नवीन कंपनीने दिला. वरून नाही, जॉईनिंग वेगळा होता, तो वेगळा दिला, तो बोनस दिला प्लस सॅलरी हाईक दिला ते वेगळं. सो म्हणजे तुम्ही मागा. आणि असं पण नाही की आपण काहीतरी अनरिअलिस्टिक बोलतोय की हे सगळं ना मला नाही माहिती की स्मॉल फर्म्स मध्ये होत असेल, बट मोठे जे फर्म्स आहेत त्यांची कॉर्पोरेट लाईफ खूप छान असते, खूप सॉर्टेड असते. आणि ते लोक एम्प्लॉईजचा तेवढाच विचार करतात जेवढा ते स्वतःच्या कंपनी पॉलिसीज खूप स्ट्रॉंग असतात, सगळं एन्व्हायरमेंट खूप चांगलं असतं. कधी कधी टीम टॉक्सिक होऊ शकते, पण ते कुठेही होऊ शकतं की तुमच्या टीम मध्ये कसे काम करतात, डिपार्टमेंट कसं आहे, बट ओव्हरऑल कल्चर चांगलं आहे. पॉलिटिक्स वगैरे सगळीकडे होतं, बट
मोठ्या मोठ्या म्हणजे या कंपनीज मी कधी असं इतकं फेस केलं नाहीये. हिनी फेस नाही केलंय, पण मी तुम्हाला सांगतो, एक मुलगा म्हणून पण सांगू शकतो मी कसं, मला नाही माहित, पण मला असं वाटतं जर तुम्ही आता नवीन जॉब करायला जाताय तर तुम्हाला मेंटली थोडं जसं स्ट्रॉंग व्हायला लागेल की कदाचित माझ्या वर्क प्रिमायसिस मध्ये पॉलिटिक्स होऊ शकतं. आणि ते कधीच असं उघडकीच नाही हा, की कोणतरी तुमच्याशी मोठ्या फर्मचं मी तुम्हाला सांगतोय की रूड कधीच कोणाशी नाही बोलत, कधीच कोणाला डिसरिस्पेक्ट नाही करत, कारण तिकडच्या पॉलिसीज खूप स्ट्रॉंग आहेत. एचआरच्या पॉलिसीज खूप, आणि एचआर कडे भरपूर पॉवर असते या सगळ्यासाठी, की तुम्ही कोणाशी असं कसं बोलू शकता, काढू पण शकतात तुम्हाला याच्यावर लोक, फायर करू शकतात. खूप खूप स्ट्रॉंग असतं ते. छोटे छोटे जे आतलं पॉलिटिक्स असतं ना, त्याचं मी तुम्हाला सांगतोय की ते कधी कधी फ्रस्ट्रेटिंग असतं. एकदम सेन्सिटिव्ह बनू नका. हा, थोडे स्ट्रॉंग मध्ये असं नाही की फक्त कुठल्याही नाही, मी इन जनरल सांगतोय. नेक्स्ट आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. सो ॲज अ ग्रॅज्युएट जर तुम्ही आता माझं होतं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. कुठे मी नाही फ्रीलान्सिंग करायचे आणि तेव्हा मला म्हणजे सॅटर्डे संडे एका दिवसाचे मला 2000 वगैरे द्यायचे 7 वर्ष आधी. आणि तेव्हा जेव्हा मी 18 वर्षाची वगैरे होती तेव्हा, 20 बालमजुरी नव्हती, म्हणजे 18-19 इयर्सची होती, तेव्हापासून मी हे फ्रीलान्सिंग करायची, तर मला चांगले पैसे मिळत होते. तर ट्राय करू शकतात तुम्ही. आणि कुठून शोधायचं, आत्ता मी तुम्हाला सांगते, आत्ता फ्रीलान्सिंग वगैरे किती होते मला माहिती नाही, माझे कॉन्टॅक्ट्स पण तुटले, बट होते. इव्हेंट्स बोलतात त्याला, मुलींना माहिती असेल मे बी. आणि सेकंड आहे सोशल मीडिया. जर तुम्ही कॅमेरा शाय नसाल तर गिव्ह इट अ ट्राय. तुम्हाला नाही माहिती की तुम्ही दोन्ही एकत्र करतात, दोन्हीकडनं ऑन करतात. जर पॉसिबल आहे तर ट्राय टू बिल्ड अ सेकंड इन्कम, जे खूप इम्पॉर्टंट असं नाही, पण तेच परत बॅकबोन, फायनान्स, एक बॅकबोन बनून जातं. आणि ऍज अ ग्रॅज्युएट मी तुम्हाला सांगते, आजकालचे जेनझीज इतके स्मार्ट आहेत ना, त्यांना आपल्याहून जास्त डोकं आहे असं मला वाटतं. आणि ते लोकांना भरपूर शॉर्टकट्स माहिती असतात आणि भरपूर. सो मला असं वाटतं की आजकालच्या पिढी, म्हणजे जी ग्रॅज्युएशन पिढी आहे, किंवा काय बोलतात बरोबर, तर त्यांच्याकडे भरपूर डोकं आणि ते लोक भरपूर पैसा कमवू शकतात. फक्त यू हॅव टू चॅनल दॅट ब्रेन की मला करायचंय. तुम्ही जॉब शोधा एका साईडला, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नका करू, बट साईड बाय साईड काहीतरी तुमचे स्किल्स असतील तर ते आणा. जर तुम्ही कॅमेरा शाय असाल तर काहीतरी क्रिएटिव्ह करा आणि सेल करायला बघा. पण खूप स्मॉल बिझनेसेस भरपूर असे किती लोक मी बघितले, कुठून तरी काहीतरी आणतात आणि विकतात. म्हणजे खूप जास्त बाबा हे मेहनत. रिसेंटली मी एका मुलीला भेटली होती आणि तिचा स्मॉल बिझनेस आहे, ती कुठले भुलेश्वरवरनं ज्वेलरी ती सेल करते आणि तिला मंथली 1 लाख ती अर्न करते. आणि तिचा पेज का जास्त मोठा नाहीये, खूप म्हणजे हार्डली 5-6 हजार फॉलोअर्स आहेत आणि ती मस्त पण बिझनेस आहे हा. तर हे सगळं पण साईड बाय साईड करा. यू नेव्हर नो. तुम्ही आता आम्ही जॉब BMS केला आणि आता आम्ही कुठे आहोत, कॉन्टेंट क्रिएशन, जे आम्हाला माहिती पण नव्हतं. सो ट्राय टू बिल्ड समथिंग. जर तुम्ही डान्सर आहात तर मग डान्सिंग कंटिन्यू ठेवा, ऍटलीस्ट थोडंसं सॅटर्डे संडे शूट केलं. मला माहितीये जॉब सोबत सॅटर्डे संडेची सुट्टी आपल्याला रेस्ट मध्ये खूप इम्पॉर्टंट असते, पण थोडी मेहनत, मग ते तुम्हाला खूप पुढे नेऊ शकतं. हेच वर्ष असणार आहे तुमची, जेव्हा तुम्ही भरपूर गोष्टी एकत्र करू शकता, नंतर तुम्ही कंटाळाल आणि नंतर मग लग्नाचं असतं हे सगळं. सो एन्जॉय पण करा आणि तुमच्या स्किल्सला सोडू नका आणि त्याच्यातून काहीतरी अर्न करायला ट्राय करा. आमच्याहून जास्त डोकं तुम्हाला आहे असं आम्ही मानतो आणि हे खरं आहे. तुम्हाला कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीमध्ये खूप जास्त डोकं असू शकतं जे आम्हाला नाही माहिती आता, आणि तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये सांगू शकता की हे पण करू शकतो. आणि जर तुमच्याकडे असं काय असेल तर तुम्ही कॉमेंट करा, आणि कॉमेंट लोक वाचतात, त्याच्यातून लोकांना कळू शकतं की हे पण एक ऑप्शन आहे. आणि थोडीशी इकडे तू, कारण तू खूप तिकडे चालली आहेस. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंटमध्ये असं आहे की आता गौरांग, मला तेव्हा माहिती नव्हतं, बट मी गौरांगच्या मागे लागते बिकॉज मला आता माहिती आहे. गौरांगची फर्स्ट इन्कम आली थ्रू जॉब. तेव्हा फर्स्ट इन्कमचे मी त्याला 50% इन्व्हेस्ट करायला लावले, बिकॉज त्याला काय आता रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. तो घरी देतो पप्पांना, स्वतःचं करतो, मग घरी घरचा खर्च करतो. कारण की आता तो इंजिनियर आहे, तर कम्पेअर टू फायनान्स स्टुडंट त्याला थोडा जास्त पगार आहे. सो तो मॅनेज होऊ शकतो. जर मी मॅनेज करत होती तर त्याला तर खूप इझी आहे मॅनेज करणं. तर मग त्याचे आत्ता पण मी त्याला असं सांगितलंय की सॅलरी आली की आता मी त्याला म्युच्युअल फंड्स सजेस्ट केलंय. तर मग त्याच्यामध्ये ना SIP असतं की एव्हरी मंथ एवढे पैसे डिडक्ट होणार. सो त्याची सॅलरी डेट आय थिंक किती 30-31 असं काहीतरी असेल, त्याच्या नेक्स्ट डे डिडक्ट होणार.
असं ठेवलं ठेवायचीच नाही पैसे, फालतू ठेवायचेच खर्च नाही करायला. हातात पैसे. सो हे मी गौरांचं असं एक्झाम्पल म्हणून सांगते, बट मी सांगते तुम्हाला की इन्व्हेस्टमेंट अर्ली एज मध्ये स्टार्ट करायला तुम्ही 10 वर्षानंतर त्या स्वतःला थँक्यू थँक्यू बोलाल, अरे शाबाश यार. तुम्हाला कळणार नाही 10 वर्षांनी पैसे आणि किती वाढलेले ते असतील. विथ टाइमच तुम्हाला त्याचा फ्रूट दिसणार. कारण आपण स्टार्टला करतो, समजा मी एक्झाम्पल घ्या. हा बोल बोल. मी इन्व्हेस्टमेंट चालू केली ना, मी चालू केली विथ 2000. मी 2000 पासून इन्व्हेस्टमेंट चालू केली आणि आता माझे हळूहळू मी वाढवलेत पैसे. तर सेव्हिंग्स मध्ये तेवढेच पैसे ठेवा जेवढे गरजेचे आहेत, जेवढे लागणार आहेत. सेव्हिंग मध्ये लाख रुपये ठेवून तुम्ही कुठे जा, वेस्ट होणार आहे. वेस्ट होणार. इन्व्हेस्ट करा, नाहीतर इमर्जन्सी फंड म्हणून ठेवा, बट इन्व्हेस्टमेंट्स करा. त्याच्याबद्दल पण तुम्ही या ग्रॅज्युएशन मध्ये जो तुम्हाला फ्री टाइम मिळेल, ट्रिप्स वगैरे करा, बट साइड बाय साइड इन्व्हेस्टमेंट बद्दल पण आणि असं बघायला गेलं ना तर खूप डिफिकल्ट आहे की अरे यार एवढं कसं करू एवढं. म्हणूनच हिने कसं सांगितलं, पगार आला दुसऱ्या दिवशी खूप मोठा पर्सेंट नाही. गौरांगला तेवढा ठीक आहे, कारण त्याचा पगार चांगला आणि 50% गेल्यानंतर त्याला एवढं काय असा सेटबॅक नसतो की अरे यार सगळेच गेले माझे पैसे, असं नाही होत. जर तुम्ही 25 वगैरे हजार कमवत आहे, हिनी कसं सांगितलं, हिनी स्टार्ट केलं 2000 स्टार्ट केलं आणि आता ते खूप चांगलं ग्रो होतं ते हळूहळू. तुम्हाला असं वाटेल की बघून अरे यार 2000 रुपये आहेत, अरे दुसऱ्या महिन्यात 4000 रुपये आहेत, अरे जर तुम्हाला जमत असेल तर मग 4000 करा, 5000 करा, पण मी सांगते स्टार्ट करा, 500 ने चालू करा, पण करा. खूप फायदा. तुम्हाला इन्कम येत असेल तर करा, बेसिकने चालू करा. तुम्हाला कळणार नाही की तुमचं लग्नाचा फंड कसा तयार होईल. तुम्ही शपथ, जर तुम्ही फ्रेशर असाल ना, तुमचा लग्नाचा फंड तुम्ही असा 4 वर्षात जर तुम्ही लग्न करणार, ज्वेलरी सगळं 4 वर्षात तुम्ही लग्न करणार, तुम्हाला कळणार नाही 4 वर्षात मी एवढे पैसे जमवले. हे होऊ शकतं जर तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट केलं तर. पण मी सांगते तुम्हाला की मी इन्व्हेस्टमेंटचं बोलते, असं नाहीये की कुठे करायचं, काय करायचं. आता मी सांगते की मला स्टॉक मार्केट, ट्रेडिंग या सगळ्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. सो माझ्या ग्रॅज्युएशन नंतर मी कोर्स केला, म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकिंग तर केलाच, बट मी म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट या सगळ्याबद्दल पण अभ्यास केला. सो मला असं वाटतं की मला बऱ्यापैकी नॉलेज होतं. मग तिकडनं मी माझ्या पप्पांना फोर्स केलं की नाही तुम्ही म्युच्युअल, म्हणजे माझे पप्पा असे होते की एफडी हे ते मम्मी पप्पा लोकांचं असतं की एफडी बाबा एफडी. मी त्यांना पुश केलं की नाही तुम्ही करा. आणि मग पप्पांनी थोडासा ट्रस्ट ठेवून थोडे पैसे टाकले आणि त्याचा फायदा खूप झाला फायदा त्याचा. कारण की लकीली नाही म्हणता येणार, बट तेव्हा मार्केटसाठी कोविड आलं आणि मार्केट डाऊन झालं आणि तेव्हा पैसे टाकले आणि मग एकदम. आणि आफ्टर कोविड आणि आता त्यांना बघायला गेलं तर रिटर्न्स खूप जास्त आहेत. म्हणजे पर्सेंट वाईज तुम्ही बघू शकतात की मार्केट 2020 मध्ये कसं होतं आणि आता कसं आहे. सो ते एक आहे. आणि त्या पैशांनी तुम्ही घर घेऊ शकतात, इतका तुम्हाला फायदा होऊ शकेल. सो विचार करा. इन्व्हेस्टमेंटचं मी तुम्हाला सांगते की मला असं आवडतं की मी डायव्हर्स ठेवते. सो माझे काही फंड्स लार्ज कॅप मध्ये आहेत, काही स्मॉल कॅप मध्ये आहे, काही फ्लेक्सी कॅप मध्ये आहे, मग मल्टी कॅप मध्ये आहे, काही आणि कधी कधी आहेत, कुठले इन्फ्रास्ट्रक्चर वाले, कुठले टेक वाले आहेत, कुठले ऑटोमोबाईल वाले, तर असे ठेवलेत म्हणजे ते डायव्हर्स राहतात. डायव्हर्स. बट माझे असं नाही की मी लार्ज कॅप घेतले तर लार्ज कॅपचे 4 फंड आहेत, असं नाही. जेवढे कमी फंड तेवढं पैसे तुमचे जास्त चांगले अरेंज होतात आणि तेवढं चांगलं रिटर्न. म्हणजे आता असं झालं की स्केल वाईज डायव्हर्सिफिकेशन केलंय, त्या एका स्केलच्या आत डायव्हर्सिफिकेशन नाहीये की लार्ज कॅपचे 10. लार्ज कॅप मध्ये 10 फंड्स घेतले असं नाही. लार्ज कॅप मध्ये 1-2 घ्या, स्मॉल कॅप मध्ये 1-2 घ्या. तर मला जसं आवडतं तसं मी गोल्ड घेतलंय आम्ही सगळ्यामध्ये. गोल्ड ETF घेऊ शकतो. नॉर्मल गोल्ड आम्ही जेव्हा त्योहार बनवतो, सण वगैरे असतात तेव्हा आम्ही घेऊन ठेवतो. तर आता गोल्डचं असं की गोल्डची प्राइसेस वाढतात, जसं गोल्डची प्राइस वाढणार तर गोल्डचा स्टॉक वाढणार. ते ETF म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये पण आहे गोल्डचं, ते वाढणार. सो अशा काही काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही सेफ प्ले करू शकतात. आणि अजून काय असतं, काही गव्हर्नमेंट बॉन्ड्स पण असतात, काही टॅक्स बॉन्ड्स मी अजून नाही केलेले. काय काही टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स असतात जे 3 इयर्स लॉक इन असतं, ते पण सेफ असतं, गव्हर्नमेंटचं असतं. सो अभ्यास करा आणि मग करा. आणि ॲज अ फ्रेशर तुम्ही ना खूप आत्ताच कॉलेजमधून आलेले असतात. सो तुमच्या डोक्यामध्ये ना तो अभ्यास नवीन असतो. तुम्हाला युट्यूब वरती तो काय समजवते ते लगेच समजेल. सो आत्ताच करा. जॉब वगैरे चालू झाल्यानंतर या सगळ्यामध्ये डोकं टाकायला नाही मिळत आणि तुम्हालाच कंटाळा येईल की अरे यार हे पण करायचं. सो ते बर्डन वाटेल. म्हणून इन्व्हेस्टमेंट बद्दल
माहिती असली थोडा टाइम काढा दिवसातून, थोडा दिवसातून टाइम काढा हवं तर, आणि ह्या सगळ्याबद्दल वाचून तुम्हाला एकदा थोडंसं इन्व्हेस्ट करायला लागले ना की ती सवय होऊन जाईल. युट्यूब वरती सगळं नॉलेज आहे. युट्यूब वरती एक तो हा चॅनल आहे वाईब विथ ॲश, जर तुम्ही फॉलो केला नसेल तर सबस्क्राईब करा. तर भरपूर इन्फॉर्मेशन आहेत म्युच्युअल फंड्स बद्दल, तिकडनं ऐका, स्वतःची रिसर्च करा, खूप सिंपल आहे. आणि युट्यूबने खूप हेल्प केलं आम्हाला फॉर इन्व्हेस्टमेंट. आणि आम्ही सतत म्युच्युअल फंड्स का बोलत असतो, बिकॉज बिंग इन कॉर्पोरेट इन्व्हेस्टमेंट बँकिंग स्टॉक्स अलाउड नसतं, आणि अलाउड पण असतं, बट त्यांचे काही पॉलिसीज असतात जे आपल्याला होल्डिंग पिरियड असतो की तुम्हाला होल्ड करायला लागतात फॉर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम. ट्रेड नाही करू शकत, इंट्रा नाही करू शकत, एका महिन्यात सेल नाही करू शकत. सो तुम्ही करू शकतात, पण त्यांचे पॉलिसीज फॉलो करा, नाही तर फायर. इन्फॉर्म करून एज्युकेशन लास्ट पॉइंट ऑफ द डे. ओ माय बंद केलेलं आहे कारण की 40 मिनिटं झाले. ठीक आहे. 44. सो एज्युकेशन बद्दल मला हेच सांगायचं होतं की एज्युकेशन चं आमचं असं हे होतं की आम्ही दोघेही अशा डोक्याचे होतो की तेव्हा आम्हाला MBA वगैरे मध्ये इतका इंटरेस्ट नव्हता. का मी सांगते, कारण की माझ्या ओळखीतल्या, आता ॲज अ फ्रेशर आपण आपल्या ओळखीतल्याच लोकांना ॲज अ एक्झाम्पल बघणार. सो माझ्या ओळखीमध्ये ना मी असं बघितलं होतं की ज्यांनी MBA केलं. सो फॉर एक्झाम्पल, मी एक्झाम्पल सतत देते म्हणजे तुम्हाला बेटर अंडरस्टँड. यशनी MBA केलं. MBA ला लागतात 2 वर्ष. त्यांनी MBAचा पैसे भरले 4 लाख फीज किंवा 3 लाख पकडा, आणि मी आहे फ्रेशर. मी एका कंपनीत लागली, मला 2 लाख वर्षाला मिळतात. तर हा MBA 2 वर्षानंतर झाल्यानंतर ह्यानी 3 लाख दिले, मी 2 लाख 4 बोललीस मगाशी, 3 लाख पकडूया, ह्याने 3 लाख दिले. 2 वर्षाचा MBA झाल्यानंतर हा जेव्हा जॉब शोधायला लागेल, ह्याला सॅलरी मिळेल 5 लाख आणि मला मिळेल 2 वर्षानंतर मी स्विच केल्यानंतर समजा 5 लाख. 7 म्हणजे एक्सपिरियन्सने जास्त पैसे मिळतात. 6-7 लाख मला मिळेल. तर ह्यानी 2 लाख पे पण केलंय, प्लस ह्याला 5 लाख इन्कम आहे. मी 2 लाख अर्न केलेत आणि एक्सपिरियन्स पण घेतलाय, आणि मी 7 लाख पण अर्न करते. बट हे लॉजिक चुकीचं असू शकतं, बिकॉज हे मी बघितलं. हे आम्ही सगळ्यांनी केलं म्हणून आम्ही विचार केला की हे स्किप करून आपण डायरेक्ट जॉब करूया. आणि तेव्हा माझं, मी जसं बोलली की मी पार्ट टाइम पण गोष्टी करत होती, सो मला इन्कमची खूप सवय लागलेली. तर माझं असं होतं की आणि इन्कमची सवय लागते की नाही मला पैसे येतच नाहीये असं होतं. आणि तेव्हा मी लहान होती, मला असं होतं की नाही मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय, तेव्हा डोकं आपलं असं नीट चालत नाही, भरकटलेलो असतो आपण. सो माझं असं होतं की नाही मला अर्न करायचंय. तर माझं एज्युकेशन वॉज नॉट माय फर्स्ट प्रायोरिटी. तर मग आम्ही डायरेक्टली जॉब मध्ये घेतलं. पण MBA करणं वगैरे पण म्हणजे चुकीचं नाही. फायदा कुठे होऊ शकतो MBA चा, कधी कधी लोक जॉब करता MBA करतात. कारण समजा मी जॉब करतोय, झाले मला 6 वर्ष, आणि कुठल्या कंपनीज मध्ये कुठेतरी आधी नव्हतं, मला वाटतं आता असू शकतं. जर काय बोलतोय मी की MBA वाल्यांना पहिला प्रेफरन्स नाही. आता समजा मला एका मॅनेजरियल पोझिशनवर जायचंय, तर ते लोक कधी असं चेक करतात की MBA केलंय का. MBA वाल्याला मॅनेजर खूप इम्पॉर्टंट आहे. बट मी जिकडे बघितलं तिकडे माझा VP आमच्या BNP पारिवामध्ये, परत मी BNP ला गेलो, BNP पारिवामध्ये ट्रेडर्स होते जे फक्त ग्रॅज्युएट होते. मी बोललो भाई साहेब हे किती मोठं अचीवमेंट आहे. खूप डोकं असतं, खूप हुशार असतं ते लोक. म्हणून इट इज नॉट की तुम्ही MBA केलं तरच तुम्हाला मॅनेजर भेटणार, पण कुठे असू शकतं. तिकडे त्या कंपनीवरती डिपेंड करते की त्यांचं क्रायटेरिया काय इकडे असं असतं की MBA केलं तरच तुम्हाला VPच्या लेवलवरती बसवणार. पण आय डोंट थिंक आता माहित नाही मला. आता एक्सपिरियन्स सगळं बोलतात ना, इज द किंग. एक्सपिरियन्स MBA करा, मी नाही म्हणत आहे, मी फक्त सांगते की आम्ही का नाही केलं. आणि MBA केल्यानंतर अजून एक फायदा आहे की तुम्हाला जर पुढे जाऊन बाहेरगावी जायचंय, तर पुढे जाऊन जर तुम्हाला बाहेरगावी जायचंय तर तुम्हाला MBA ची खूप गरज आहे. ग्रॅज्युएशन वरती तुमचा विजा वगैरे काही पास होत नाही, आणि तुम्हाला युनिव्हर्सिटी पण घेत नाही. सो तुम्हाला आय थिंक डबल ग्रॅज्युएशन पण कधी लागतं जर तुम्हाला बाहेरगावी जाऊन अभ्यास करायचा असेल तर. सो ज्यांना गरज आहे त्यांनी MBA करा. ज्यांना कन्फ्युजन मध्ये करतायत MBA, तुम्ही नाही केलं तरी चालेल, म्हणजे तुम्ही नंतरही करू शकता. हा माझा म्हणणं. करणं इज गुड, पण नाही करणं इज नॉट बॅड. नाही करणं म्हणजे असं नाही की तुमचं अरे बापरे मी MBA नाही, आम्ही नव्हतं केलं आणि आमचं छान सॅलरीज मध्ये आमचं घर खूप छान चाललेलं. इन्व्हेस्टमेंट्स पण होत. सो येस, हेच होतं आय थिंक सगळं. फुल व्हिडिओ हीच होती आम्हाला जी सांगायची. आणि मी कोणाला तरी कमेंट मध्ये रिप्लाय केलेला की वी हॅव अ डेडिकेटेड व्हिडिओ फॉर दिस पर्टिक्युलर टॉपिक ऑन आवर चॅनल, आणि ते आम्ही बघितलं की नाही आहे.
आणि वरून हिनी जी कॉमेंट वाचली त्याच्यावर आम्ही विचार केला की हा व्हिडिओ एक चांगला व्हिडिओ होऊ शकतो, कारण आमचे फॉलोअर्स सबस्क्रायबर्स त्या एजचे आहेत की ते कदाचित आत्ताच जॉबला लागणार आहेत किंवा जॉबमध्ये 3-4 वर्ष आलेत, म्हणून हा व्हिडिओ आणला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना आत्ताच जॉब लागणार आहे किंवा ते कन्फ्यूज की भाई साहेब काय करू, किती पैसे मागू त्यांना. आणि जर तुम्हाला अजून काय, आणि जर तुम्हाला ओव्हरऑल आमचा चॅनल आवडत असेल, आमचे व्हिडिओ आवडत असेल, सबस्क्राईब करायला. अगेन मी सांगते की आम्ही चुकत असू Yes. किंवा आम्ही नीट दिलं नसेल म्हणून सांगते, आम्हाला ॲज अ एक्सपर्ट घेऊ नका. आम्ही फक्त आमची स्टोरीज आम्ही काय केलं, जर त्याच्याने तुम्हाला फायदा होणार असेल. अजून एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे जी मी मिस केली, की इंटरव्ह्यू समजा तुम्ही दिला आणि ज्यात तुम्ही क्रॅक नाही केलं तर डिप्रेस होऊ नका. मी तुम्हाला एक इंटरनल गोष्ट सांगते कॉर्पोरेटमध्ये काय होतं. सो समजा यश आला ॲज अ फ्रेशर, त्यांनी इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी चांगला दिला. कधी कधी आपल्याला असं वाटतं मी कॉन्फिडंट आहे की मी चांगला इंटरव्ह्यू दिला, बट स्टील मला नाही घेतलं, मला काही कॉल नाही आला. तर काय होतं मी तुम्हाला सांगते आतमध्ये, की कंपनीनं कधी कधी इंटरनली, हे माझ्यासोबत झालंय, हा ह्याच्यासोबत हे झालंय, इंटरनली पोझिशन फिल करते. म्हणजे हा आला इंटरव्ह्यूला, मी याचा इंटरव्ह्यू घेतला, बट अचानक एका कंपनीमधल्याच एका माणसाने सांगितलं की मी तुमच्या टीममध्ये यायला तयार आहे. मग कंपनी त्याला पहिले प्रेफरन्स देते बिकॉज तो एम्प्लॉई आहे. सो एम्प्लॉईला नेहमी फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो. तर असं सॅड होऊ नका की माझा इंटरव्ह्यू चांगला नाही गेला, मी कुठे रॉंग केलं, मी तर सगळं नीट केलेलं. कधी कधी कंपनीचं असं होतं की रोल्स होल्डवरती जातात, कधी इंटरनली रोल होल्डवर पण इंटरनली कोणतरी येऊन जातं. अशा भरपूर, किंवा बजेटचा कधी कधी इश्यू होतो. सो भरपूर रिझन्स असतात विच इज नॉट रिलेटेड टू युअर टॅलेंट किंवा तुमचे स्किल्स. सो स्वतःला असं नका करू ढाक ढाक ढाक. असं सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही पास नाही झालात तर तर हा विचार करू नका की मी चुकीचं केलं, मी काय केलं. कारण की स्ट्रेस होऊ शकतो लोकांना. मला पण झालेलं की आणि मी बोललो माझं तर मी फायनल राऊंड पर्यंत गेलेली. हा कधी कधी असं होतं की असे राऊंड होतात ज्या राऊंड मध्ये तुम्हाला आपल्याला वाटतं की आता तो होणार, डन डिस्कशन झालेलं, पैशांचं सगळं झालेलं आहे, तरी नाही होत कारण इंटरनल, कारण एकदा ऑफर लेटर आली की ऑफर लेटर आलं की संपला विषय. अजून एक गोष्ट, ऑफर लेटर आल्याशिवाय दुसरीकडे कुठेच रिझाईन करू नका. ऑफर लेटर कधी बॅकफायर करू म्हणजे थांबवू शकतात. एकदा ऑफर लेटर आलं की मग टाका. समोरची कंपनी एकदा मला असं झालेलं, मला बोललेली की हा यू आर फिक्स, तुम्ही रिझाईन करा. तर मी बोलली की नाही, आय विल वेट फॉर द ऑफर लेटर. वन्स आय गेट द ऑफर लेटर आय विल पुट डाऊन द पेपर्स. तर मग तिने लगेचच पाठवलं. नाही तर मग HR कडे भरपूर काम असतं, ते लोक हळूहळू हे करतात. कधी कधी टेन्शन येऊन जातं, भाई फोन करायला लागतो की भाई तुम्ही हो का ना, आपला सब बरोबर आहे ना, ओके ना. तर येस, हेच होतं सगळं. अजून काही मिस झालं असेल तर कॉमेंट्स करा, आम्ही रिप्लाय करू. आणि कुठला असा वेगळा टॉपिक पण असेल ज्याच्यावर तुम्हाला हवा असेल की आमच्या 2 नर मादांकडनं तुम्हाला हवं असेल मत, तर तुम्ही खाली कॉमेंट करून सांगा, आम्ही ते बघून एक व्हिडिओ आणायचा प्रयत्न करू. मला माहिती आहे, मला भरपूर क्वेश्चन्स येत होते रिलेटेड टू इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कसं एंटर करायचंय, काय काय काय. तर आम्हाला वाटलं की आम्ही जेवढं आम्हाला माहिती आहे आतापर्यंत ते सगळं तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त असं मला नाही वाटत की आपल्याला अजून काहीतरी माहिती असेल. ठीक आहे, दॅट वॉज ऑल गाईज. खूप मोठी 50 मिनिटं दिसतात इथे आम्हाला. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि आता परत आम्ही नॉर्मल ब्लॉग्समध्ये येऊ. बाय बाय.